औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी एकीकडे हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करत आहे, तर अशातच नागपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी हिंसाचाराची घटना घडली। या घटनेत पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला। महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांची प्रकृती जाणून घेतली। सोमवारी 2 गटात निर्माण झालेल्या तणावामुळे नागपूरमध्ये दंगल झाल्याचा प्रकार समोर आला आहे। यामध्ये अनेक वाहनाची जाळपोळ करण्यात आली। तसेच या दंगलीत तब्बल 33 पोलीस जखमी झाले असून त्यात डीसीपी निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीने हल्ला झाला। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांची प्रकृती जाणून घेतली व नागरिकांनी पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे अशी विनंती केली। जवळपास 34च्या वर पोलीस अधिकारी कर्मचारी हे जखमी झाले आहे। कालच्या घटनेत डीसीपी कदम आणि अजून 2 डीसीपी यांनाही गंभीर म्हणजे जास्त दुखापत आहे। कदम तर थोडक्यात वाचले, कुऱ्हाडीनंच त्यांना मारलेला आहे। त्या हातावर कुऱ्हाड गेली म्हणून ते ऑपरेट झाला। जर ते दुसरीकडे लागली असती एखाद वेळी धोकादायक परिस्थिती झाली असती। पोलिसांना जास्त मार आहे। एक पेशंट आहे ते आयसीयू मध्ये आहे। 3 पेशंटला जे नागरिक आहे त्यांना डिस्चार्ज झाला आहे। मला असं वाटतं की पोलिसांना जी गंभीर दुखापत झाली आहे, तर पोलिसांनी काल ढाल म्हणून काम केलं। 2 समाजात मधात पोलीस असल्यामुळं आणि पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन चांगल्या पद्धतीने केल्यामुळं थोडा पोलिसांना जास्त नुकसान झालं आहे। आता मी आवाहन केलं आहे नागपूरच्या जनतेला की सर्वांनी आता शांत राहावं। कुणी या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करू नये। मगाही सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियावरही आम्ही लक्ष देऊन आहोत आणि आता तणावपूर्ण शांतता काही ठिकाणी आहे। माननीय पोलीस आयुक्तांनी आणि पोलीस कमिशनर आणि कलेक्टर या सर्वांनी पूर्ण शहरावर लक्ष केंद्रित केलं आहे, शासनाने लक्ष केंद्रित केलं आहे। माननीय मुख्यमंत्री मिनिट टू मिनिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मिनिट टू मिनिट या घटनेची आढावा घेतात आहे। आणि आता आपण सर्वांना माझी विनंती आहे पत्रकार मोदयांनाही की सर्वांना, सर्व समाज, सर्व धर्माचे लोक, सर्व पॉलिटिकल लोक, सर्व NGO, सर्व संस्था, सर्वांनी नागपूर शहर शांत करण्याकरता नागपूरची सांस्कृतिक आणि सामाजिक विरासत, नागपूरचे संस्कार जपण्याकरता काम करावं।